नमस्कार, मी निवृत्ती घोले. शेतकरी बंधूंनो, ज्वारीचं पीक भरभरून आणि चांगलं उत्पादन येण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या करणं गरजेचे आहे की सर्वप्रथम आपल्याला माती परीक्षण करून त्याद्वारे जे आपल्या जमिनीमध्ये कमी असलेले अन्नद्रव्य आहे, ती अन्नद्रव्याची पूर्तता आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला जमीन ही 1-2 वखराच्या पाळ्या देऊन आपण चांगल्या वखराच्या पाळ्या देऊन आपण जमीन तयार करून घेऊ. परंतु दुसऱ्या वखराच्या पाळीच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, जे जनावरांचं खत आपण शेणखत म्हणतो किंवा लेंडी खत म्हणतो, याचा प्रति एकर 2 टन कमीत कमी हे आपल्या जमिनीवर चांगलं पसरून देणे आणि त्यामध्ये नंतर वखराची पाळी देऊन घ्यायची आणि चांगले वल असताना वापसा कंडिशन असल्यानंतर आपल्याला ज्वारीचं पीक पेरायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रति एकर 4 किलो कमीत कमी बियाणं लागन, चांगल्या क्वालिटीचं बियाणं. त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया हा खूप महत्त्वाचा घटक आहे. बीज प्रक्रियेसाठी आपल्याला प्रति किलो बियाण्यासाठी PSB 25 ग्रॅम आणि आझोटोबॅक्टर नत्र स्थिर करणारे जीवाणू हे 25 ग्रॅम घ्यायचे आणि त्याला बुरशीनाशक म्हणून ट्रायकोड्रामा व्हिरिडी आपल्याला जवळपास किंवा गंधक 4 ग्रॅम आपल्याला लावून आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करायची आणि सावलीत त्याला सुकवायचे आणि 2 ओळीमधील जवळपास 18 इंच अंतर ठेवून 2 ओळीमध्ये 18 इंच अंतर ठेवून आपण आपल्याला पेरणी करायची आहे. तर ह्यासाठी ज्या गोष्टी रासायनिक खताचा वापर आपल्याला शक्यतो टाळायचा आहे, कारण रासायनिक खताचा वापर हा जमिनीसाठी मानवी आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यासाठी रासायनिक खताचा वापर, रासायनिक औषधाचा वापर आपल्याला टाळायचा आहे. अधिक माहितीसाठी आपण जिओ कृषी ॲप डाउनलोड करून त्यामधील आपण जमिनीचा माती परीक्षणचा अहवाल त्यामध्ये आपण टाकून आपल्या जमिनीमध्ये अजून काय काय करायला पाहिजे ह्या जिओ कृषी ॲप डाउनलोड करून आपण त्यामध्ये अधिक माहिती आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी शेतकरी बंधूंनी जिओ कृषी ॲप डाउनलोड करावे. धन्यवाद.